नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड व्लॉग या माझ्या चॅनेलमध्ये. तर आज एक छान असा आपला डेली व्लॉग आहे. तर आज मी ग्रो बॅग मागवलेला आहे तर मीशोवरून. तर त्याच मी कशा भरते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अगदी कमी मेहनतीमध्ये आपण खूप छान असे झाडे लावू शकतो, कमी मातीमध्येही झाडे लावू शकतो. तर मी कशा पद्धतीने भरते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ग्रो बॅगला जे आधी ड्रेनेज होल करून घेतलेले आहेत त्यावरती सर्व दगड आहेत तर ते मी मांडून घेतलेले आहेत, म्हणजे त्यातून पाणी खूप जास्त वाहणार नाही. तळाशी येथे एक थर मी मातीचा लावून घेतलेला आहे व त्यानंतर इथे लाकडाचा माझ्याकडे भुस्सा होता तर तो घेतलेला आहे. तो पावसामुळे थोडा वल्ला झाल्यामुळे मातीसारखा दिसत आहे, पण तो फर्निचर करून जो भुस्सा उरलेला होता तर मी त्यामध्ये झाडे लावली होती तर तोच आहे. त्यानंतर इथे किचन वेस्ट घेतलेला आहे तर ते टाकायचं आहे. तर मी किचन वेस्टपासूनच झाडे लावते व खूप छान असे ग्रोही होतात. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहताच. तर इथे किचन वेस्ट घेतलेला आहे. त्यानंतर इथे लाकडाच्या भुस्सेचा एक थर आणि शेणखत आहे तर ते मी घेतलेलं आहे. शेणखतामुळे आपला जो किचन वेस्टचा कचरा आहे तो पटकन असा कुजला जातो व झाडांना पोषण तत्वे मिळतात. त्यानंतर असं एक थर मारून घ्यायचा व पहा कुई यामध्ये कशी कंपोस्ट झालेली आहे. तर हे मी उन्हाळ्यामध्ये भरलेले होतं तर थोडंसं तेही यामध्ये मिक्स करते. तर अशा प्रकारे एक थर कंपोस्टचा एक थर मातीचा अशा पद्धतीने लावायचा, किंवा मग माती नसेल तर तुम्ही वाळलेला कचराही यामध्ये वापरू शकता व खत आहे शेणखत तर ते टाकायचं. त्यानंतर ते मातीचा थर लावून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने मी पूर्ण ग्रो बॅग आहे तर ती भरून घेते व थोडीशी ते दाबून घ्यायची, म्हणजे भरपूर अशी नंतर ती खाली खाली जाते तर ते जास्त जाऊ नये यासाठी दाबून घ्यायची. यामध्ये छान असं इथे मी झेंडूचं झाड आहे तर ते लावत आहे. त्यानंतर एक्स्ट्रा भरपूर अशी जागा आहे तर त्याचा उपयोग कसा करायचा, तर मेथी आहे तर ती पटकन अशी उगवून येते आणि पटकन हार्वेस्टिंगला येते, म्हणून इथे झेंडू वाढेपर्यंत मी मेथी लावणार आहे. म्हणजे मेथी खायला भेटेल आणि झेंडूचं झाडही वाढलं जाईल. तर एकाच याच्यामध्ये दोन उपयोग होतील. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने करावं. तुम्ही ग्रो बॅगा कशा पद्धतीने भरतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. या पद्धतीने भरा, खूप छान अशी झाडे येतात किचन वेस्टपासून व किचन वेस्टचाही आपला उपयोग होतो. तर नक्कीच मला तरी या पद्धतीने झाडे लावलेली खूप छान असे येतात तर मी त्याच पद्धतीने लावते. तर कशी वाटली माझी ही तुम्हाला किचन वेस्टपासून झाडे लावण्याची पद्धत नक्की कमेंट करून सांगा. तर राहिलेल्या मी जे काही आहे तर ते सर्व भरून घेते व अशा प्रकारे मी कलरच्या बादलीमध्ये आहे तर ते किचन वेस्ट साचवते, म्हणजे आपल्याला जेव्हा भरायचे आहे तेव्हा मिळले जातं. व त्यानंतर एक्स्ट्राचे इथे थोडेसे मी बी आहे तर ते लावत होते. तरी ते घेवड्याचे बी आहे तर ते लावते, म्हणजे खूप छान असेल. इथे एक टोमॅटोचं झाड आहे तर त्याच्याच कडेला मी ते घेवडा लावत आहे, म्हणजे टोमॅटो संपला की घेवडा चालू होईल तोपर्यंत. पहा किती छान असं टोमॅटोचं झाड आलेलं आहे. व आज भाजी काढायची होती तर मला ही कुंडी आहे तर ती मोकळी करायची होती, त्यामुळे मी व कोथिंबीरीलाही फुले यायला लागली होती म्हणून काढलेली होती. तर पहा छान असे मी ते ग्रो बॅग आहे तर त्या भरून घेतलेल्या होत्या व छान अशी बिना केमिकल फ्री जी शापूची भाजी आहे तर ती एवढी सापडलेली आहे. तर आता याची मी संध्याकाळी भाजी करणार आहे. तर छान अशी अगदी चविष्ट अशी भाजी लागते, खूप चवीला लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. त्यानंतर आज सुट्टी होती तर म्हटलं या दोघांना कपडे आणायला जावं म्हणून गेलेलो होतो स्कूलची. तर पहा यांना दोघांना पुढेच बसायचं असतं, अजिबात मागे बसत नाहीत. व वातावरण आज खूप दिवसानंतर इतकं क्लिअर झालेलं होतं. त्यानंतर बाहेर गेलते तर मी थोडीशी अजून एक पेंडी शापू आणलेली होती, म्हणजे या भाजीबरोबर तीही भाजी होऊन जाईल. तर चला, तर मग आता मी तुम्हाला इथे रव्याची वडी कशी करायची याची रेसिपी शेअर करणार आहे. तर कढईमध्ये मी ते 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये 2 वाट्या आहे चाळून घेतलेला हा बारीक रवा घेतलेला आहे. तर रवा आपल्याला खूप छान असा अगदी कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा. रवा भाजताना कमी गॅसवरती भाजायचा, म्हणजे खूप छान असा भाजला जातो. तर रव्या वड्याची टेस्ट येण्यासाठी रवा आहे तर तो छान असा भाजला गेला पाहिजे, तरच आपली वडी खायला खूप छान अशी लागते. तर अशा पद्धतीने मी छान भाजून घेतलेला आहे. तर पाक करण्यासाठी इथे मी 1.5 वाटी आहे तर ती साखर घेतलेली आहे व साखर बुडेल इतकेच यामध्ये पाणी घ्यायचं. आपल्याला एक तारी पाक करायचं नाही तर फक्त चिकट होईल या पद्धतीनेच
आपल्याला तो पाक करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच कशा पद्धतीने करायचा. तर इथे ताटाला आहे तर मी तूप लावून घेतलेलं आहे. वडी त्यामध्ये सेट करण्यासाठी इथे 1 चमचा वेलची पावडर टाकून छान असं उकळण्यासाठी ठेवायचं. तर याचा पाक तयार व्हायला खूप पटकन असा तयार होतो. तर नक्कीच तो सतत हलवत घ्यावं. पहा अशा पद्धतीने हातावरती घेतल्यावरती अशा पद्धतीने तार होईल त्या पद्धतीने झाली की तयार झालेला आहे आपला पाक. खूप जास्त चिकट करायचा नाही, तर मग वडी आपली कडक होते. तर मऊसूत अशा वड्या होण्यासाठी हा पाक खूप परफेक्ट असा पद्धत आहे. तर भाजलेला जो रवा आहे तर तो यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. तर गॅस बारीक करायचा, खूप जास्तही मोठ्या गॅसवरती हे परतून घ्यायचं नाही. व पहा अशा प्रकारे मिश्रण कढईला सोडायला लागलं की आपली वडी करण्यासाठी तयार झालेलं आहे. मिश्रण असं ओळखायचं. तर ताटामध्ये घेऊन हे वडीचे मिश्रण आहे तर ते पांगून टाकायचं व त्यानंतरने थोडंसं उलटण्याच्या साहाय्याने सर्वीकडून पसरून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित अशा आपल्या वड्या होतात. कुठे जाड कुठे पातळ अशा पद्धतीने होत नाही. व त्यावरती मी छान असं इथे ड्रायफ्रूट टाकत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे खोबऱ्याचा खिसही टाकू शकता, पण मी ते आता सध्या ड्रायफ्रूट टाकते. व अशा प्रकारे डिशच्या साहाय्याने ड्रायफ्रूट आहे तर ते बसवून घ्यायचे म्हणजे निघत नाही. व गरम असतानाच उलटण्याच्या साहाय्याने याला कट मारून घ्यायचे म्हणजे वडी निघताना खूप छान अशी पटकन निघली जाते. नंतरने आपण कट करायला गेलं तर त्याचे तुकडे पडतात. तर गरम असतानाच अशा पद्धतीने याचे चिरा आहे तर त्या पाडून घ्यायच्या म्हणजे पटकन असं कट पडतात. तर पहा किती छान अशी दिसायला टेम्पटिंग अशी झालेली आहे, पण तेवढीच खाण्यासाठी मऊसूत अशी वडी झालेली होती. तर तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा. खूप छान अशा होतात. माझ्या मुलांना तर खूप आवडतात व आहुनला तर काही विचारूच नका. त्यांचीच फरमाईश होती खूप दिवस झालं, तर आज मी त्यांची पूर्ण केलेली होती. तर खूप दिवस झालं करायचं म्हणून राहूनच गेलेलं होतं. तर पहा किती छान अशा आपल्या वड्याही निघल्या जातात. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर तुम्ही या पद्धतीने नक्की करा. खूप छान अशा होतात व वड्या केल्यानंतर कशा झाल्या ते मला सांगायला विसरू नका. व असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धनश्री होम अँड ब्लॉग या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे यापुढे कोणते व्हिडिओ पाहायचे आहेत तेही मला नक्की कमेंट करू सांगा. तोपर्यंत धन्यवाद.